नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण 10वी नंतर पुढे काय याविषयी जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर मुटकुळे सर. कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊया. 17-29 आचार्य अकॅडमी ही नीट, जेई, एमएसटी, सीईटी, एनडीए या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेते. तसंच 8वी ते 12वी इंटिग्रेटेड आणि फाउंडेशन बॅचेस देखील घेतल्या जातात. ज्ञानेश्वर मुटकुळे सर हे आचार्य अकॅडमीचे संस्थापक संचालक आहेत. तर ज्ञानेश्वर सर यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे कॉप मधून अभियंता पदवी संपादन केली आहे. कॉप मधून पदवी घेतल्यानंतर ज्ञानेश्वर सर यांनी 2015 मध्ये बारामती येथे पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थ म्हणून भारत फौज या कंपनीमध्ये ते सामील झाले. याच काळात शिक्षणाची आणि शिकवण्याची आवड त्यांना निर्माण झाली आणि त्यामुळे त्यांनी आपल्या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. अशा प्रकारे आचार्य अकॅडमी या संस्थेची सुरुवात झाली. सर, आणि मुलांना शिकवायला तर तुम्हाला आवडतंच म्हणून आज आचार्य अकॅडमीमध्ये हजारो विद्यार्थी शिकतात. मात्र आता आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे नुकताच 10वीचा निकाल लागून गेलाय. तर 10वी नंतर विद्यार्थ्यांनी काय करावं असा त्यांना प्रश्न पडतो. तर आपल्या या 10वीच्या विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन कराल? 10वी मधील जे आता उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम अभिनंदन की त्यांनी 10वीचे जी काही परीक्षा आहे ती इतक्या चांगल्या मार्काने पास केलेली आहे. तर आता 10वी नंतर बरेचदा कन्फ्युज्ड असतात, कारण एक आयुष्यातील टर्निंग पॉईंट असतो 10वीचं वर्ग म्हटलं की. कारण की 10वीच्या वर्गानंतर सायन्स असेल, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, ह्या मेन 3 स्ट्रीम असतात की ज्या स्ट्रीमच्या माध्यमातून विद्यार्थी पुढे चालून त्यांचं करिअर करू शकतात. जे विद्यार्थी सायन्स घेतात त्या सायन्समध्ये सुद्धा काही डॉक्टर बनतात, काही इंजिनियर्स बनतात. त्यानंतर कॉमर्समध्ये असेल तर मेनली CA हे जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये लोक जातात. आणि राहिली गोष्ट आर्ट्समध्ये जे कोणी BA असतील, MA असतील ह्या गोष्टींसाठी, पण जनरली जे कोणी खूप चांगला स्कोअर करतात ते जनरली ट्राय करतात की ते आयदर सायन्सला जातील किंवा ज्यांचं मॅथमॅटिक्स खूप स्ट्रॉंग आहे आणि ज्यांना पुढे चालून चार्टर्ड अकाउंटंट बनायचे, CA बनायचे असे विद्यार्थी कॉमर्स फील्ड निवडतात. अगदीच. मात्र जसं तुम्ही आता सांगितलं की नेमका विद्यार्थी काय निवडतो, तर 10वी झाल्यानंतर करिअर कसं निवडायचं या बाबतीतही विद्यार्थ्यांना खूप कन्फ्युजन असतं. तर हे करिअर निवडीचे जे मार्ग आहेत याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम तर एक गोष्ट आहे की करिअर म्हणजे काय हे समजणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा असं झालेलं आहे की करिअर म्हणजे पैसे मिळवण्याचं साधन याकडेच लोक त्या पद्धतीने बघतात आणि तिथे एक मेन गफलत होते. कारण की करिअर म्हणजे ही अशी गोष्ट नाहीच आहे की ज्यातनं फक्त पैसा मिळतो. कारण एखादी गोष्ट आपल्याला ते काम करत असताना आपल्याला आवड आहे का, आणि त्याचबरोबर त्याच्यातनं काही आपल्याला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पैसे मिळतात का. तर करिअर निवडताना मेनली एक 4 स्टेप्स फॉलो केल्या जातात सायंटिफिकली. की पहिली पद्धत, तर त्यासाठी करिअर निवडीचं सांगण्यापूर्वी मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला घरामधील, म्हणजे जेणेकरून आपले जे काही लोक विद्यार्थी बघत असतील त्यांच्यासाठी. घरामध्ये जर एखादे पाहुणे आले आणि ते पाहुणे अत्यंत आपल्या जवळचे असतील तर आपण त्यांना विचारतो की बाबा तुम्हाला जेवायला काय करायला पाहिजे. त्यानंतर हे विचारण्याच्या पूर्वी सुद्धा आपल्याला हे माहीत पाहिजे की आपल्या घरामध्ये नेमकं काय काय अवेलेबल आहे आणि त्यांची आवड आणि आपल्या घरामध्ये काय आहे. हे जर त्यांना ज्वारीची भाकर खायची आणि आपल्याकडे ज्वारीच नसेल तर ती पण अडचणीचा विषय ठरू शकतो. सो ह्या दोन्ही गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर आपण ठरवतो की काय करायचं आणि त्याच्यानंतर मग ॲक्च्युअल जेवण बनवण्याच्या प्रोसेसला सुरुवात होते. सो ह्या उदाहरणाला तुम्ही माइंडमध्ये ठेवा. तसंच करिअर निवडत असताना विद्यार्थ्यांनी पहिले नो युअर सेल्फ, म्हणजे पहिले तर स्वतःच्या ॲबिलिटीज काय, तुमची पर्सनॅलिटी काय, इंटरेस्ट काय तुम्हाला, ह्या गोष्टी आयदर स्वतःला कळत असतील तर स्वतः किंवा आईवडिलांना, मित्रांना किंवा वडीलधाऱ्या माणसांना विचारून आपल्याबद्दल, स्वतःबद्दल काय माहीत आहे ते नॉलेज गोळा करणे. त्यानंतर मार्केट सर्वे करून नेमकं अवेलेबल कुठले कुठले करिअर आहेत आणि त्या करिअरसाठी काय काय लागतं त्यामध्ये त्याच्यात इन्फॉर्मेशन गोळा करणे. मग ते TV च्या माध्यमातून असो, मोबाईलच्या माध्यमातून असो, करिअर काउन्सिलरला भेटून असो किंवा त्या क्षेत्रामध्ये अत्यंत उच्च पदी गेलेल्या अशा काही लोकांशी बोलून ती इन्फॉर्मेशन गोळा करणं. ह्या 2 स्टेप पूर्ण झाल्याच्या नंतर तिसरी स्टेप येते की आता आपल्याला डिसाईड करायचं आहे किंवा फिक्स करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं की नेमकं आपल्याकडे असणारे कौशल्य, पर्टिक्युलर विविध असणारे करिअर आणि त्यांचे कौशल्य ह्या दोघांमध्ये कुठे साम्यता आहे आणि या दोन्हींचं एक समन्वय साधून आपण एक गोष्ट निवडणं. आणि चौथी स्टेप येते की जी गोष्ट आपण ठरवले त्या गोष्टीसाठी अहोरात्र काम करणे, कष्ट करणे आणि त्या गोष्टीला
पुढे ॲक्शन प्लॅनमध्ये एक्झिक्यूट करणे. सो करिअर निवडत असताना ह्या 4 स्टेप फार महत्त्वाच्या असतात. मी इन शॉर्ट रिपीट पण करतो. नो युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल माहिती गोळा करा. दुसरं, मार्केट सर्वे करा की काय काय आहे. त्यानंतर दोघांमध्ये काय मॅचिंग पॉईंट्स आहेत ते बघा. आणि 4th स्टेप, जी गोष्ट तुम्ही ठरवले त्या गोष्टीसाठी तुम्ही एक्झिक्युशन करा किंवा ॲक्शन प्लॅनमध्ये त्याचं कन्व्हर्जन करा. अगदीच, हे 4 मुद्दे तर तुम्ही सांगितले. मात्र आता विद्यार्थ्यांना जेव्हा पुढे करिअर करायचं असतं, त्याची तयारी करायची असते, त्या बेसिक काही परीक्षा देखील असतात, ज्यामध्ये नीट असेल, जेई असेल, MST असेल, CET असेल, NDA असेल. तर या सगळ्या परीक्षेचा पॅटर्न नेमका कसा असतो आणि या परीक्षेची तयारी देखील विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं करायला हवी? सो सर्वप्रथम हे समजून घेणं गरजेचं आहे की 10वी नंतर तुम्ही ज्यावेळेस सायन्स ही स्ट्रीम निवडतात, त्या सायन्समध्ये मेनली 2 ग्रुप पडतात की एक तर मॅथमॅटिक्स ग्रुप आणि दुसरा बायोलॉजी किंवा जनरल सायन्स पण असतं, ज्यामध्ये विद्यार्थी बायो पण घेतात आणि मॅथ्स पण घेतात. सो इंजिनिअरिंग साईडकडे जर एखादा विद्यार्थी जाणार असेल, त्याचा कल असेल, तर इंजिनिअरिंगसाठी 2 प्रकारच्या परीक्षा असतात. एक तर JEE नावाची, ज्याला जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणतो आपण, जे की देश पातळीवरील NITs असतील किंवा IIT साठीची एक पायरी म्हणून, कारण की JEE मेन्स आणि त्याच्यानंतर JEE ॲडव्हान्स. सो JEE आणि MST CET ह्या 2 परीक्षा जी इंजिनिअरिंगसाठी असतात. त्याच्यात देश पातळीवरील IIT साठी जाण्यासाठी JEE मेन्स क्वालिफाय होऊन तुम्हाला ॲडव्हान्स द्यावी लागते. त्यानंतर तुम्हाला IITs आणि NITs मध्ये ॲडमिशन मिळतात आणि MST CETच्या द्वारे तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये ॲडमिशन वेगवेगळ्या गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजमध्ये मिळतात. तर मी एक शॉर्टमध्ये तुम्हाला किती जागा असतात JEE बद्दलच्या त्यात सांगू इच्छितो. IITsला जनरली टोटल 23 IIT कॉलेज आहेत आणि 17,000 समथिंग जागा आहेत. त्यानंतर NITsला जवळपास 23,000 पर्यंत जागा आहेत. त्यानंतर बाकी जे काही कुठले IITs आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सो तिथे सुद्धा काही 7,000च्या आसपास जागा आहेत. सो अशा देशपातळीवरील चांगल्या जागा ज्या आहेत त्या एवढ्या आहेत. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर MST CETच्या द्वारे सुद्धा जागा भरल्या जातात आणि त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील, मग त्याच्यात काही ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत, काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. सो चांगले जे काही ॲटोनॉमस कॉलेज आहेत त्यांचा कट ऑफ सुद्धा हाय असतो, त्यामुळे त्यासाठीची प्रिपरेशन तुम्ही चांगलं केलं पाहिजे. हे झालं CET बद्दल आणि अगोदरचं झालं JEE बद्दल. आता मेडिकलसाठी नीट नावाची परीक्षा असते, जी की आता सध्या फार चर्चेत आहे. आणि त्याचबरोबर NDA म्हणजे जे लष्करी भागामध्ये अधिकारी म्हणून जाण्यासाठी NDA ऑफिसर्स, सो त्यांच्यासाठी एक NDA नावाची परीक्षा असते. तर त्यामध्ये परीक्षेचा पॅटर्न जर समजून घ्यायचा झाला तर JEE ही 300 मार्काची परीक्षा असते, ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे 100 मार्काचं असतं, म्हणजेच इक्वल वेटेज 2-3 सब्जेक्ट्स असतं. त्यानंतर MST CET असेल तर ती 200 मार्काची असते, ज्यामध्ये मॅथमॅटिक्स 100 मार्काचं असतं, फिजिक्स 50 मार्काचं असतं आणि केमिस्ट्री 50 मार्काचं असतं. नीट असेल तर 720 मार्काची आहे, ज्यामध्ये बायोलॉजी हा 50% वेटेज आहे, 360 मार्क्स आहेत. त्यानंतर केमिस्ट्री आणि फिजिक्स या दोघांना मिळून 50% वेटेज आहे. तर 180 मार्क्स हे फिजिक्सला, 180 मार्क्स हे केमिस्ट्रीला आहेत. आणि NDA याच्यामध्ये सुद्धा 2 लेवल असतात. NDA क्वालिफाय, रिटर्न क्वालिफाय करणे, त्यानंतर एक SSBचा इंटरव्ह्यू असतो, जो 5 दिवसाचा इंटरव्ह्यू आहे. त्यामध्ये JEE आणि नीटची जी मार्किंग स्कीम आहे त्यामध्ये 1 बरोबर आला तर तुम्हाला 4 मार्क मिळतात, जर 1 चुकला तर तुमचा 1 मार्क मायनस होतो आणि नॉट अटेम्प्टेड असेल तर मग काहीच नाही. असं झाला हा JEE आणि नीटचा पॅटर्न. आणि MST CET मध्ये निगेटिव्ह मार्क्स सिस्टीम नसते आणि NDAची मोठी परीक्षा असते, थोडी जास्त मार्काची असते, त्यामुळे त्यासाठी तुम्हाला 1-2 जनरल ॲप्टिट्यूड पण गॅट नावाचा पेपर असतो आणि मॅथमॅटिक्ससुद्धा असतो. सो हे 2-3 पेपर मिळून एक NDAचा पेपर 1 तयार होतो आणि पेपर 1 क्वालिफाय झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये SSBच्या इंटरव्ह्यूचा कॉल येतो. सो असे या 4ही परीक्षेबद्दल थोडी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आणि डिटेल मला वाटतं आपलेच TV9चाच ऑलरेडी NDA साठीचा एक सेपरेट सुमित सरांचा व्हिडिओ झालेला आहे. तर विद्यार्थ्यांना NDA बद्दल डिटेल हवं आहे त्यांनी तो व्हिडिओ बघू शकतो. तर या 4 परीक्षांबद्दल तुम्ही सांगितलं, मात्र एकंदरीतच विद्यार्थ्यांचा रिझल्ट वाढण्यासाठी नेमकं तुम्ही काय करता? आचार्य अकॅडमीच्या माध्यमातून आपण काम करत असताना आमची एक सॉफ्टवेअरची पण टीम आहे, जी टीम सगळ्या विद्यार्थ्यांचं जे वीकली रिझल्ट येतो तर त्या रिझल्टमध्ये त्या मुलांपर्यंत त्यांचे काय क्वेश्चन चुकलेत, काय बरोबर आहेत, त्यानंतर टॉपरच्या तुलनेमध्ये काय, ह्या अशा टेक्निक करून ज्या विद्यार्थ्यांना समजा एखादा पर्टिक्युलर कन्सेप्ट वीक आहे किंवा ह्या गोष्टीचं परत त्यांना मार्गदर्शन होणं गरजेचं आहे, तर विद्यार्थी त्या गोष्टीचा डाऊट विचारून टीचरला विचारू शकतात किंवा ते विद्यार्थी स्वतःहून
आपण जे जे काही परीक्षांमध्ये चुकलेलं आहे त्या परीक्षांची एक सेपरेट आपण नोटबुक त्यांना सांगतो कंपल्सरी मेंटेन करायला, की एखाद्या पेपरमध्ये 100 मार्कापैकी उदाहरण म्हणून त्याला 70 पडले आणि 30 मार्काचं त्याला आलेलं नाही, तर ते 30 मार्काचं जे नाही आलेले ते त्याने परत एकदा वहीमध्ये सॉल्व करायला पाहिजे. त्याचबरोबर जे चुकलेले क्वेश्चन्स आहेत तर ते चुकलेले क्वेश्चन्स परत कसे त्याच्याकडून चुकू नये किंवा नॉट अटेम्प्टेड क्वेश्चन्स परत का नाही आले ह्या गोष्टीसाठीचं आपण एक वेगवेगळे एक टीम ऑर्गनाईज केलेली आहे की जी हे ॲनलाइज करून त्या विद्यार्थ्यांपर्यंत ती गोष्ट पोहोचती करण्यासाठीची परीक्षागृह नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. त्यामध्ये आपण आणखीन एक अपग्रेडेशन करतोय की एक परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट सिस्टीम आपण चालू करतोय काहीच दिवसामध्ये, की ज्यामध्ये एखाद्या एक फॉर एक्झाम्पल एक वर्ग आहे, त्या वर्गामध्ये 100 विद्यार्थी आहेत, तर त्या 100 विद्यार्थ्यांमध्ये 5 असे क्वेश्चन आहेत की त्या वर्गातल्या कुणालाच आलेले नाहीत, तर नेमके ते 5 क्वेश्चन त्या शिक्षकांना पर्टिक्युलरली जाऊन देणे की नेमकं बाबा 5ही क्वेश्चन नाही आले म्हणजे याचा अर्थ टीचरमध्येच काही प्रॉब्लेम असू शकतो कारण ती त्यांनी एक गोष्ट डिलिव्हर केलेली नाही. तर ह्या गोष्टीसाठीच आपण प्रयत्न चालू असतो की इंडिव्हिज्युअल अटेन्शन कसं मिळेल विद्यार्थ्यांना आणि त्यांच्यापर्यंत पालकांपर्यंत पण ती गोष्ट कशी पोहोचवता येईल, म्हणजे जेणेकरून पालक, विद्यार्थी आणि शिक्षक हे तिन्ही मिळून चांगल्या दृष्टिकोनातनं काम करतील. अशा पद्धतीनं आपण 1:25 हा रेशो मेंटेन करून एका मेंटरच्या अंडर 25 विद्यार्थी अशा प्रकारचं केलं तर ते त्याच्यावर लक्ष ठेवून रिझल्ट वाढीसाठी काम करतात. अगदीच. तर रिझल्ट वाढीसाठी नेमकं काय करायला हवं ते तर तुम्ही करतातच आहे, त्याबद्दल तुम्ही सांगितलं. मात्र सध्या नीट या परीक्षेविषयी भरपूर चर्चा होते आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील खूप गोंधळाचं वातावरण आहे. तर हा जो स्कॅम झालाय, ज्या स्कॅमबद्दल बोललं जात आहे, तर त्यात विद्यार्थ्यांची नेमकी मनोधरणी तुम्ही कशी करताय? नेमकं महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे कारण की महाराष्ट्रामध्ये MBBSच्या सीट्स मिळण्यासाठी जसं मागच्या वर्षीचा कट ऑफ 600+ मार्क असतील तर MBBSची सीट मिळत होती, पण यावर्षी तो आकडा 630+ जरी मिळाले तरी सुद्धा त्यांचा रँकिंगमध्ये प्रचंड डिफरन्स झाला आहे. म्हणजे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की नीटबद्दल काय गोंधळाचं वातावरण कसं झालेलं आहे. सो नीटमध्ये कधीच 718, 719 हे मार्क पॉसिबलच नाही आहेत पडणं. सो यावर्षी ती गोष्ट घडली. त्याचबरोबर नीटच्या इतिहासामध्ये असं कधीच झालेलं नाही की 67 स्टुडंट गॉट 720 आउट ऑफ 720 मार्क्स. मग जर असं असेल तर दिल्ली एमचं स्वप्न बाकीच्यांनी बघायचं का नाही हाही मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर एकाच सेंटरच्या हरियाणामध्ये एकाच सेंटरच्या 7 विद्यार्थ्यांना 721, 720 मार्क्स मिळाले, ज्यांचे रोल नंबर हे जवळपास सेम आहेत. मग याचा अर्थ असा आहे का एकाच पूर्ण एवढ्या सगळ्या देशामध्ये एकाच सेंटरवरची एवढी मुलं प्रोबॅबिलिटी आहे का की 720 पैकी 720 मार्क घेऊ शकतात. त्याचबरोबर बिहारमध्ये सुद्धा काही FIR दाखल झाले ज्याच्यामध्ये नीटचा पेपर लीक झाला आणि आता सध्या सुद्धा आपण मला वाटतं सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा बरेचसे पिटिशन्स दाखल आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांची बरीचशी आंदोलनं आता सुरू आहेत आणि री एक्झाम किंवा इव्हॅल्युएशन होणं गरजेचं आहे. आणि एक सर्वात मोठी गोष्ट झाली या वर्षीच्या नीटमध्ये जी व्हायला नको होती, ग्रेस सिस्टीम जी देण्यात आली ती ग्रेस सिस्टीम माहीतच नव्हती लोकांना. म्हणजे NTAने जे आता एक्सप्लेनेशन दिलं त्याच्यात असं म्हटलं की आम्ही टाइम लॉस जो झाला त्या सुप्रीम कोर्टाच्या 2018च्या जजमेंटनुसार त्यांना ग्रेस मार्क दिले. परंतु ग्रेस मार्क मग जर ज्यांना माहिती, ज्यांना अप्लाय केलं हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात, त्यांना ग्रेस मार्क मिळाले. पण नेमकं ज्यांना माहीतच नव्हतं की बाबा त्याची काही नियमावलीच नव्हती तर ह्या लोकांचं नुकसान झालं. त्यामुळं 1800 ते म्हणजे 1600 विद्यार्थ्यांना काहीतरी ग्रेस मार्क मिळणं, त्याच्यात काही केसेस असे बी असणार आहेत की एखाद्याला 690 मार्क मिळालेत आणि त्याने ग्रेस मार्कसाठी अप्लाय केले आणि कदाचित त्याचा जो प्रोराटा बेसिस मार्क जास्त आले तर त्याचा स्कोर 720 पेक्षाही पुढे जाऊ शकतो जर प्रोराटा आणि स्टॅटिस्टिकली बघितलं तर. त्यामुळं सर्वत्र गोंधळाचं वातावरण आहे. अख्ख्या देशभरामध्ये हा रोष आहे आणि महाराष्ट्रासाठी तरी ही खूप वाईट गोष्ट आहे कारण की महाराष्ट्रामध्ये कट ऑफ ऑलरेडी खूप हाय गेलेत आणि 50,000 रँकनी कधी फरक पडत नाही. जनरली फरक पडतो 10 मार्क असतात, 20 मार्क असतात, इथपर्यंत पडतो. मी एक उदाहरण द्यायचं झालं तर मला आठवतं 2021ला 640 मार्कला 5000च्या आसपास रँक होता. या कंडिशनला 650 पडून सुद्धा तो रँक 30,000च्या आसपास आहे. म्हणजे एवढे विद्यार्थी आणि खरंच एवढं टॅलेंट आहे तर मग अचानक कसं शूट झालेलं आहे. त्यामुळं सध्या नीटमध्ये हा गोंधळाचं वातावरण आहे. पण आता सुप्रीम कोर्ट काय त्याच्यावर जजमेंट घेते त्यामुळे आपण काही बोलणं हे चुकीचं आहे कारण जी गोष्ट कोर्टामध्ये आहे त्याबद्दल जोपर्यंत तिकडून काही जजमेंट येत नाही. त्याच्यात एक अशी गुड न्यूज चांगली आहे की
कलकत्ता हायकोर्टनी ॲटलिस्ट ह्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल जर कोर्टाचा निर्णय काही लागला तर तुमचा जो काही ॲडमिशन प्रोसेस तुम्ही केलेली असेल तर त्याला सुद्धा ह्या लॉ म्हणजे ह्या जजमेंटनुसार रिव्हर्स करण्याचे अधिकार ठेवलेत. एवढं एक चांगली गोष्ट झालेली आहे. पण आता लेट्स से काय होतं कोर्टामध्ये ते आपण बघूयात. अगदीच. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही मात्र विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहात आणि ज्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर उत्तम करिअर करायचं आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या मनात काही प्रश्न आहेत आणि त्यांना मार्गदर्शन हवंय तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही सरांकडून अधिक माहिती घेऊ शकता. माझं काय असं ठराविक शेड्यूल नव्हतं, पण माझी कन्सिस्टन्सी होती. तेवढा टाइम मी अभ्यास करायचो म्हणजे करायचोच. पण असं पर्टिक्युलर शेड्यूलने मी कधी अभ्यास केला नाही. म्हणजे असं रोज 6 तास काढले, त्यातले 2 तास हा सब्जेक्ट, 2 तास तो सब्जेक्ट. कारण की कधी कधी मधनच टेस्ट येतात, मधनच वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. म्हणून प्रत्येकाचा शेड्यूल व्हॅरी होऊ शकतो. म्हणून आपण जेवढं जमान तेवढा प्रयत्न करायचा, आपण जास्तीत जास्त करत. कधी कधी एक्झॉस्टेड झालं तर थोडं कमी केलं तर चालतंय, पण कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे. कधी 3 दिवस काहीच नाही केलं आणि 3 दिवस लई जास्त केलं, त्याच्यापेक्षा रोज थोडं थोडं करत राहिलीच पाहिजे. आपण आचार्य अकॅडमी बद्दल आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर मुटकुळे सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सांगितलं की आचार्य अकॅडमीमध्ये कशा पद्धतीनं विद्यार्थी येतो त्याला शिकवलं जातं. मात्र काही विद्यार्थी तुमच्याकडे असेही येत असतील की जे गरीब आहेत, त्यांना इतकी फी भरणं शक्य नाहीये, तर अशा विद्यार्थ्यांसाठी देखील आपल्याकडे काही सवलत किंवा सुविधा आहेत का? ज्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप 8वीची स्कॉलरशिप असेल, ज्यामध्ये ते मेरिटला आलेले असतील, तर अशा विद्यार्थ्यांचा आपण इंटरव्ह्यू घेऊन असे आपण दरवर्षी 100 विद्यार्थी मोफत शिकवतो. सो जर एखादा विद्यार्थी असा असेल कोणाच्या म्हणजे जे कोणी आता आपला हा इंटरव्ह्यू बघत असतील आणि त्यांना असं वाटत असेल की एखादा विद्यार्थी प्रचंड हुशार आहे, त्याला 8वीची स्कॉलरशिप सुद्धा प्राप्त झालेली आहे जी की शासन कंडक्ट करतं, आणि त्याला जर 11वी 12वीला शिकायचं असेल तर आचार्य अकॅडमीमध्ये आपण एक 50 जागा डॉक्टरसाठी आणि 50 जागा नीटसाठी इंजिनिअरिंगसाठी म्हणजे अशा दोन्ही 50-50 जागा आपण मोफतसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. फक्त त्यामध्ये क्रायटेरिया हा आहे की त्या विद्यार्थ्याचा 8वीमध्ये स्कॉलरशिपमध्ये जे रँक होल्डर आहेत त्यांनी ते अप्लाय करायचं आणि त्याचा एक इंटरव्ह्यू घेतो आपण आणि त्यानुसार त्या जे 50 टॉप 50 आहेत त्यांना आपण मोफत शिकवतो. कारण की जर आपल्याकडे 100 मुलं शिकत असतील तर त्यातली 10 मुलं मोफत शिकावीत, हे एक माफक मला असं वाटतं की आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो. आणि उद्या चालून आचार्य अकॅडमीचा जो वारसा आहे तो पुढं कंटिन्यू चालवण्यासाठी हीच माझी जी कोणी जी 100 विद्यार्थी दरवर्षी शिकलेले असतील, ज्यांचा काहीतरी आपला त्यांच्या आयुष्यात काहीतरी रोल आहे, हेच विद्यार्थी पुढे चालून असंच समाजकार्य आणि कंटिन्यू करून एक समाजात पॉझिटिव्हिटी कशी निर्माण करता येईल त्यासाठी ते काम करतील, असे 100 विद्यार्थी आपण दरवर्षी मदत करतो. अगदीच. 17-29 आचार्य अकॅडमी सुरू करण्यामागे नेमका तुमचा उद्देश काय होता आणि तो उद्देश आता पूर्णत्वास देखील गेलाय का? एकंदरीत मी कॉलेज लाईफमध्ये असतानाच थोडी समाजकार्याबद्दलची आवड होती. एक स्पंदन नावाचा क्लब होता, त्यामध्ये सुद्धा मी काम करायचो. सो भारत फोर्जमध्ये ज्यावेळेस पुण्यातनं मी बारामतीला ट्रान्सफर झाली माझी, तर तिथे मला काहीतरी शिकवताना जे काही फिजिक्स हा विषय आवडायचा, तर त्या विषयामध्ये लहान लहान लेकरांना शिकवणं ह्या गोष्टी आवडायच्या. आणि आवड ही कन्व्हर्ट झाली पुढे चालून. मला जेवढा कंपनीत पगार मिळत होता त्या प्रकारचे इकडूनही पैसे मिळायला लागले. आणि जी गोष्ट आपल्याला आवडणारी आहे आणि त्याच्यातनं आपल्याला पैसे मिळत असतील तर ॲटोमॅटिकली तुमची जी काही आवड आहे, तुमचं जे काही पॅशन आहे, तर त्या पॅशनला तुम्ही फॉलो करू शकता. आणि मला वाटतं माझी परिस्थिती, मी माझ्या गावचा पहिला इंजिनियर आहे. म्हणजे माझ्या गावामध्ये गव्हर्नमेंट CVP कॉलेजला किंवा माझा जिल्ह्यात पहिला होता. तर ही गोष्ट मिळवणं म्हणजे माझ्यासाठी एका खेडेगावातनं येऊन ही गोष्ट फार कौतुकास्पद होती. कारण त्यावेळेचे तिथले रिसोर्सेस आणि सध्याच्या आता रिसोर्सेसमध्ये बराच फरक आहे. सो मला माझं पॅशन फॉलो करता आलं. आणि मेन उद्देश हा की एखादा विद्यार्थी जर खूप शिकला तर त्याची पूर्ण कुटुंबाची जी काही परिस्थिती आहे ती बदलू शकते. सो शिक्षण ही एकमेव अशी गोष्ट आहे की ज्याच्या माध्यमातून तुमच्यापेक्षा पुढचा हा जास्त चांगला होऊ शकतो. ही ताकद शिक्षणामध्ये आहे. त्यामुळं आपल्या बिझनेससोबतच एक असे 10% विद्यार्थी गोरगरिबांचे किंवा असं एक चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन देऊन त्या 10% लोकांना कसं समाजामध्ये अपलिफ्टमेंट होईल आणि तो कसं त्याचा परिसर, त्याची गल्ली, त्याचं गाव ह्यासाठी काही करता येईल का, अशा पद्धतीचं काम
करणं हा मेन आचार्य अकॅडमीचा हेतू आहे. आणि लास्टला एक गोष्ट सांगतो की कुठलीही संस्था म्हटलं तर ती काम करत असते, त्याची काहीतरी कोर फिलॉसॉफी असते. तशी आचार्य अकॅडमीची कोर फिलॉसॉफी आहे की डॉक्टर असो, इंजिनियर असो, कलेक्टर असो, लॉयर असो किंवा जगभरातलं कुठलंही प्रोफेशन असो, पॉलिटिशियन असो किंवा कुठलंही असो, ह्या सगळ्यांच्या पेक्षा एक जास्त महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एखादा पर्टिक्युलर विद्यार्थी हा पुढचा नागरिक आहे. ती पिढी ही अख्खा देश पुढं चालवणार आहे, अख्खं पूर्ण वर्ल्डला पुढं चालवणार आहे. तर तो एक चांगला माणूस असणं गरजेचं आहे. त्यामुळे आचार्य अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी इंडिव्हिज्युअली ही गोष्ट सांगायचा प्रयत्न करतो की अरे बाबा, तो डॉक्टर इंजिनियर नाही झाला तरी चालेल, पण तो एक चांगला माणूस घडला पाहिजे. कारण शेवटी इंजिनियर असेल तरी त्याला माणसातच काम करायचं, डॉक्टर असेल तरी त्याला माणसातच काम करायचं आहे. आणि ही माणुसकीच संपली तर मग या शिक्षणाचा काही अर्थ होणार नाही. त्यामुळं माणुसकी टिकवणं, विद्यार्थी चांगला माणूस घडला पाहिजेत, ही कोर आचार्य अकॅडमीची फिलॉसॉफी आहे. अगदीच. आणि खरं तर हीच फिलॉसॉफी घेऊन तुम्ही पुढे गेलात, म्हणूनच इतके विद्यार्थी आचार्य अकॅडमी सोबत जोडले गेलेले आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना उत्तमरित्या आपलं करिअर करायचं आहे, मात्र आता कोणत्या फील्डमध्ये जावं किंवा नीटची परीक्षा असेल, NDA असेल, CET असेल, याबद्दल जर तुमच्या मनात गोंधळ असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, वेबसाईट दिसते, यावर संपर्क साधून तुमच्या करिअरची दिशा तुम्ही सरांशी बोलून ठरवू शकता. सर, आज तुम्ही ते आलात आणि आपल्या विद्यार्थ्यांना इतकं महत्त्वाचं मार्गदर्शन दिलं, करिअरसाठी त्यांना गायडन्स दिला, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. याचबरोबर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.